नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत मसाले भात गावाकडील पद्धतीने. आणि मराठवाड्यात ना जसा केला जातो ना मसाले भात, तसा मसाले भात मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता प्रत्येक ठिकाणी ना मसाले भात करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आमच्या गावाकडे ना अशा प्रकारे केला जातो. आता ह्यात ना काही काही भाज्या नव्हत्या माझ्याकडे, तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही सर्व भाज्या वापरून करू शकता, पण माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्याच मी घेतलेल्या आहेत. तर इथे मी काय काय साहित्य घेतले: 2 लवंगा, 2 मिरी, 2 दालचिनीचे तुकडे, तमालपत्रीची 4-5 पानं, इथं लसण आणि खोबरं ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे आपलं उकळात. परत कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, धने जिरे पूड, जिरे, मोहरी, मीठ. आणि इथे ना मी तुम्हाला हळद दाखवायची विसरले, नंतर मी भात करताना हळद टाकलेली आहे. कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे आणि कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत. टोमॅटो एक कट करून घेतलेला आहे. परत बटाट्याचे पण अशा मोठ्या मोठ्या फोडी करून पाण्यात ठेवलेल्या आहेत काळ्या पडूनी, म्हणून बटाट्याचं काही साल मी काढलेलं नाही. आणि इथं हे कोलम तांदूळ आहे, हा 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर माझ्याकडे बाकीच्या भाज्या नव्हत्या, वाटाणे ते नव्हते. जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाकू शकता. हव्या त्या फ्लावर ते सुद्धा तुम्ही टाकलं तरी चालेल, पण आता जेवढं साहित्य होतं तेवढ्या साहित्यात मी आज करणार आहे. तर इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यात मोहरी टाकली. मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकला. कढीपत्ता फुलला की जिरे टाकले आपले. आणि इथे ना दुसऱ्या शेगडीवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. परत जिरे फुलले की ती 2 लवंगा, 2 मिरी, दालचिनीचे 2 तुकडे, तमालपत्र ते टाकलं. ते चांगलं मिक्स केलं तेलात. तमालपत्र टाकल्यानंतर आणि नंतर कांदा टाकला. आपला कांदा ना लवकर त्याला पाणी सुटून शिजावं म्हणून कांदा टाकल्यास मी थोडंसं मीठ टाकते. आता थोडंच टाकलं, जास्त टाकत नाही, नंतर टाकते. सर्व साहित्य टाकल्यानंतर राहिलेलं मीठ टाकते. आणि मीठ टाकल्यानंतर मग कांदा चांगला तेलात 2 मिनटं परतून घेतला. आता कांदा थोडासा मऊ झाला की त्यात बटाटा आणि टोमॅटो टाकते. आणि बटाटा आणि टोमॅटो पण ना तेलात जरा 2-3 मिनटं चांगलं शिजून द्यायचं, का तर त्यात आपण मीठ टाकलेलं आहे ना कांद्याबरोबर. मग त्या मिठातच आपला कांदा थोडा मऊ झाला आहे, पण बटाटा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी आणखीन 2 मिनटं तेलात हलवायचं चांगलं. आणि आता 2 मिनटांनी दाखवते तुम्हाला. हलवल्यानंतर थोडंसं बटाटा आणि आपले हे ना टोमॅटो आहे ना त्यातलं पाणी हे जाऊन असं मऊपणा यावा त्याला थोडासा असं. तर आता 2 मिनटं मी हलवलं. ते 2 मिनटं हलवल्यानंतर त्याच्यात आता मी शेंगदाणे टाकते. आपले कच्चे शेंगदाणे आहेत म्हणून ते आत्ताच टाकायचे. आणि शेंगदाणे टाकले का नाही की ते पण तेलात चांगले हलवून घ्यायचे. आणि हे तुम्ही ना भाजलेले शेंगदाणे टाकले तरी चालेल, पण कच्च्या शेंगदाण्याची चव जरा छान येते वेगळीच अशी. आणि शेंगदाणे टाकल्यानंतर लसण आणि खोबरं टाकते. तर याच्यात अद्रक पण कुटताना घेतलेलं होतं, मी सांगायचं विसरले. लसण, अद्रक आणि खोबरं बारीक केलेलं होतं. तर शेंगदाणे आणि लसण खोबरं टाकलेस एकदा हलवलं तेलात आणखीन चांगलं. आणि मी ना तुम्हाला साहित्यात हळद दाखवायची विसरले होते, नंतर माझ्या लक्षात आलं, वाटी तशीच राहिली साईडला एका. आता 2 मिनटं तेलात चांगलं परतलं की नाही आपले शेंगदाणे, लसण खोबरं की आता मग याच्यात मी हळद टाकते. आणि कांदा लसूण मसाला आपला, परत गोडा मसाला, फक्त धने जिरे पूड मी शेवटला टाकायला ठेवते, कारण तेलात टाकत नाही, त्याचा वास जाईल म्हणून. फक्त गोडा मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळद आत्ता टाकते. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण मी मुलाला खायचे म्हणून हिरवी मिरची टाकली नाही, कारण आपण मसाले टाकलेत ना त्याने जरा तिखटपणा येतो. कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला त्याने थोडासा तिखटपणा येतो, म्हणून मी हिरवी मिरची टाकलेली नाही. तर आता ना मी चांगलं मिक्स करून घेते मसाल्यात आपल्या भाज्या. आणि आपण इकडं पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर 1 वाटी कोलम तांदळासाठी मी 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच ह्यानी. तर आता मग तांदूळ कोणता आहे ना त्यानुसार पाण्याचं पण प्रमाण राहतं. तर मी नंतर मसाला चांगला मिक्स केल्यानंतर भाज्याला आपले जे नितळत ठेवलेले तांदूळ होते ना ते तांदूळ टाकले. ते पण मसाल्यात चांगले हलवले. आणि जे आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं ना ते गरम पाणी आपण आता याच्यात टाकलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेऊ. तर 1 वाटी कोलम तांदळासाठी 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं. परफेक्ट प्रमाण होतं, भात चिकट होत नाही, काही नाही, मस्त शिजतो, एकदम मोकळा सुटसुटीत छान होतो. आणि याच्यात ना मी आता कोथिंबीर टाकते. परत राहिलेलं मी जे
जे मीठ होतं आपलं ते मीठ टाकते, धने जिरे पूड राहिली होती ती धने जिरे पूड टाकते आणि ते मीठ धने जिरे पूड आणि कोथिंबीर टाकली की आणखीन एकदा चांगलं मिक्स करते आणि झाकण लावून आपल्या कुकरच्या मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक 5 मिनटं आपला कुकर ठेवते. तर एक मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक 5 मिनटं ठेवल्यास आपला भात छान शिजला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा मसाले भात ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण असं संध्याकाळच्या जेवणात असा साधा सोपा पण खूप टेस्टी असा मसाले भात नक्की करा गावाकडील पद्धतीने. तर मग आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा.